मित्रांनो, माझी मौसी खूप सुंदर आणि तरुण होती. तिचे वय साधारण 30 वर्षे असावे. पण तिला पाहून कोणालाही ती 30 वर्षांची आहे असं वाटणार नाही. एक दिवस रात्री मौसीने मला तिच्या खोलीत बोलावले. त्या दिवशी माझे मौसा घरी नव्हते. तेव्हा मौसीने मला सांगितले, मला तिच्या खोलीत झोपाटते. असं नंतर माझ्यासोबत जे घडलं ते आपण कल्पनाही करू शकत नाही. चला, कथा सुरू करूया. माझं नाव रवी आहे. माझ्या आई-वडिलांच्या निधनानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. कारण आता माझ्या कुटुंबात कोणी उरलं नव्हतं आणि कोणतेही नातेवाईक मला आपल्याकडे ठेवायला तयार नव्हते. त्यावेळी माझं वय साधारण 16 वर्ष होतं. माझ्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर माझे सगळे नातेवाईक मला एकटा सोडून निघून गेले. मला काहीच समजत नव्हतं, की आता मी काय करू? माझ्या मौसीने ठरवलं. त्या घरी घेऊन जाईल. मौसी म्हणाली, "तू माझ्या बहिणीची शेवटची निशाणी आहेस. मी तुला एकटा सोडू शकत नाही." पण माझ्या मौसाला हे आवडलं नाही. ते रागाने म्हणाले, "मी याचं पालनपोषण करू शकत नाही. याला कोणत्या अनाथाश्रमात पाठवून देणंच बरोबर आहे." हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. कारण आता माझं भविष्य माझ्या हातात नव्हतं, तर दुसऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून होतं. पण मौसीने हात जोडून मौसाला सांगितलं, "तुम्ही याला एकटा कसं सोडू शकता?" रवीने आधीच खूप दुःख सहन केलं आहे, पण मौसा तरीही मला सोबत घेण्यास तयार नव्हते. मौसा म्हणाले, "रेणुका, तुला माहिती आहे की माझी कमाई खूप कमी आहे. त्यात घर चालवणंही मला कठीण जात आहे. आणि आता मी याची जबाबदारी कशी घेऊ?" तेव्हा मौसी म्हणाली, "आपण याचं घर भाड्याने देऊ आणि भाऊसाहेबांची दुकानही भाड्याने देऊ. त्यामुळे रवीच्या संगोपनाला कोणताही भार पडणार नाही." तेव्हा मौसाने काही उत्तर दिलं. पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ते अजूनही खुश नव्हते. शेवटी मी मौसीसोबत त्यांच्या घरी आलो. आता माझी मौसी माझी खूप काळजी घेऊ लागली. पण ती माझी काळजी फक्त तिच्या गरजा भागवण्यासाठीच घेत होती असं वाटायला लागलं. मौसीचं घर 5 खोल्यांचं होतं. त्यातली एक छोटी खोली मला दिली होती. त्यात फक्त एक सिंगल बेड आणि एक कपाट होतं. माझं घर आणि दुकान मौसीने भाड्याने दिलं होतं. त्या पैशाने त्यांनी माझ्यासाठी कपडे विकत घेतले आणि कॉलेजमध्ये 12वी साठी प्रवेश करून दिला. पण माझं मन अभ्यासात अजिबात लागत नव्हतं. कॉलेजमध्येही मन लागत नव्हतं. नेहमी आई-वडिलांची आठवण येत असे. तेव्हा मी बरेचदा एकटा बसत असे आणि कोणाशी जास्त बोलतही नसे. एक दिवस मी माझ्या खोलीत बसून आई-वडिलांना आठवून रडत होतो. तेव्हा मौसी आत आली. मौसीने मला रडताना पाहिलं आणि मला जवळ ओढून घेतलं. मग मौसीने मला समजावण्याचा प्रयत्न केला. मौसी म्हणाली, "काळजी करू नकोस, सगळं हळूहळू ठीक होईल. तुझं दुःखही कमी होईल." असं म्हणून तिने माझ्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. काही वेळानंतर अचानक मला विचित्रसं वाटायला लागलं. माझ्या संपूर्ण शरीरात एक विचित्रशी संवेदना पसरली आणि मी घाबरलो. तेव्हा माझ्या मनात हजारो प्रश्न फिरत होते. आता काय होईल? या परिस्थितीतून कसं बाहेर पडू? तेव्हा मौसीने पुन्हा पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली. त्यावेळी मौसा घरी नव्हते. ते नेहमी उशिरा येत असत. पण त्या दिवशी मी हिंमत करून मौसीला स्वतःपासून दूर केलं. मी मौसीच्या डोळ्यात पाहण्याचं टाळत होतो. पण तिने माझा हात पकडला. मग ती माझ्या हातावरची जखम पाहू लागली. कारण 2 दिवसांपूर्वी एक छोटा अपघात झाला होता, ज्यामुळे माझ्या हाताला हलकी जखम झाली होती. मौसी म्हणाली, "ही तर खूप खोल जखम आहे. मी औषध लावते." पण मौसीच्या या वागण्याने मला विचित्र वाटायला लागलं. मी तिला थांबवत म्हणालो, "नाही, मी स्वतः औषध लावून घेईन." त्या दिवसापासून मौसीच्या वागण्यात मोठा बदल झाला. आता ती घरात छोटे आणि घट्ट कपडे घालून फिरू लागली. सकाळचे काम संपवून मौसी माझ्या खोलीत येई आणि आधार देण्याच्या नावाखाली कधी माझ्या खांद्यावर, कधी पाठीवर तर कधी कमरेवर हात फिरवत असे. मी प्रत्येक वेळी तिचा हात काढून टाकत असे, पण ती मागे हटत नसे. एक दिवस तिच्या या कृत्यांनी मला खूप राग आला. मी स्पष्ट सांगितलं, "मौसी, माझी काळजी घेणं बंद करा. मी आता ठीक आहे आणि जे काही झालं ते मी विसरलो आहे. आता मला अभ्यास करायचा आहे. कृपया माझ्या खोलीतून बाहेर जा." माझी गोष्ट ऐकून मौसी थोडी चकित झाली, पण तिने आपलं वागणं बदललं नाही. जाताना ती हसून म्हणाली, "रवी, आज रात्री तुझ्यासाठी तुला आवडणारं जेवण बनवत आहे." तेव्हा मी सरळ नाकारलं आणि म्हणालो, "नाही, मला नको. तुम्ही मौसाची आर्थिक स्थिती पाहून जेवण बनवा. त्यांनी मला इथे राहू दिलं. हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि माझ्याकडून अशा मागण्या करू नका." मी रागाने बोलत होतो. पण मौसीने मला शांत करत म्हटलं, "तू माझ्यासाठी खूप खास आहेस." इतकं सांगून मौसी एकटा सोडू शकत नाही. इतकं सांगून मौसी खोलीतून बाहेर गेली. रात्री जेव्हा मौसा घरी आले आणि टेबलवर जेवण पाहिलं तर रागावले. मग त्यांनी "तुला सांगितलं होतं की माझ्या परिस्थितीनुसार जेवण बनव." माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी कोणालाही काहीही बनवून खाऊ घालू. मौसाची ही वाक्य ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी प्लेटमध्ये जेवण घ्यायलाच निघालो होतो. पण त्यांच्या शब्दांनी माझी भूक संपवली.
तेव्हा मौसीने पाहिलं की मी जेवणाची प्लेट बाजूला सारली आहे. तर ती म्हणाली, "रवी बाळा, तू त्यांच्या गोष्टींवर लक्ष देऊ नकोस." मग ती मौसाला म्हणाली, "हे जेवण तुमच्या पैशाने बनलेलं नाही. हे रवीच्या घर आणि दुकानाच्या भाड्याच्या पैशाने बनलेलं आहे." हे ऐकून मौसाला अधिक राग आला. ते म्हणाले, "जर आता तू अशा प्रकारे हिशेब ठेवू लागलीस तर ठीक आहे. हे जेवण माझ्या पैशाने नाही तर मी का खाऊ?" इतकं म्हणून ते रागाने उठून गेले. तेव्हा मौसी रागाने म्हणाली, "तुम्ही असा तमाशा का करत आहात? मी कधी म्हटलं की तुम्ही हे खाऊ नका?" तेव्हा मौसा रागाने त्यांच्या खोलीत गेले. इकडे मीही खूप त्रासलेलो होतो. कारण एकीकडे मौसी माझ्यासोबत विचित्र कृत्य नेहमी रागावत असत आणि दुसरीकडे मौसी माझ्यासोबत विचित्र कृत्य करण्याची संधी शोधत राहत असे. जर मौसाला कळलं की आमच्यात असं काही चाललं आहे हे विचारूनच माझे रोमांच उभे राहत. मी हे सगळं विचारत माझ्या खोलीकडे निघालो. तेव्हा मौसीने माझा हात पकडला आणि म्हणाली, "सोड ना. त्यांचं तर रोजचं नाटक असतं. तू बस. तुझ्यासाठीच मी खास जेवण बनवलं आहे." आणि माझी इच्छा नसतानाही मला ते खावं लागलं. मग मी स्वतःच माझ्या ताटात जेवण घेऊ लागलो. तेव्हा मौसी म्हणाली, "आज मी तुला माझ्या हाताने खाऊ घालते." मग ती एक घास मला खाऊ घाली आणि दुसरा स्वतः खाई. तिच्या नजरा माझ्यावर विचित्र होत्या. ती माझी मौसी होती. पण तिच्या कृत्यांमुळे माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. तेव्हा ती म्हणाली, "रवी, तुला पाहून वाटत नाही की तू फक्त 16 वर्षांचा आहेस. तू तर चित्रपटातल्या नायकासारखा दिसतोस." मौसी ही कोणत्याही नायिकेपेक्षा कमी नव्हती, पण तिची कृत्य खूप विचित्र होती. कदाचित त्यामुळेच ती माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती. मौसीच्या लग्नाला 8 वर्षे झाली होती. पण अजूनही त्यांना मूल झालं नव्हतं आणि कदाचित त्यामुळेच ती आणि मौसा नेहमी भांडत असत. जेव्हाही मौसा घरी येत, तेव्हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर दोघांमध्ये वाद होत असे. एक दिवस मी अंघोळ करून बाथरूममधून बाहेर आलो आणि केस पुसत माझ्या खोलीत गेलो. तेव्हा मौसी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, "रवी, नाश्त्यात काय खाशील?" मी उत्तर दिलं, "मौसी, जे रोज बनतं तेच खाईन." इतकं म्हणून मी पुन्हा टॉवेलने माझे ओले केस पुसू लागलो. घाईमुळे मी टॉवेल टेबलवर ठेवला आणि कॉलेजसाठी तयार होऊ लागलो. तेव्हा मौसी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "तुला स्वतःची काळजी घेता येत नाही." मग तिने माझा हात पकडून मला बेडवर बसवलं. आणि स्वतः टॉवेल घेऊन माझे केस पुसू लागली. मला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं, कारण मी आता लहान मूल नव्हतो की मौसी माझी सगळी कामे करेल. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण अचानक दार उघडलं आणि मौसा थेट खोलीत आले. मौसाने हे सगळं पाहून रागाने तांबडे झाले. मग त्यांनी खोल आवाजात म्हटलं, "तुला फक्त याचीच काळजी आहे. बाहेर ये आणि मला नाश्ता दे. मला उशीर होत आहे." इतकं म्हणून मौसा रागाने खोलीतून बाहेर गेले. तेव्हा मी लगेच मौसीला म्हणालो, "मी स्वतः माझे केस पुसू शकतो. तुम्ही जा आणि मौसाला नाश्ता द्या." मग मी मौसीच्या हातातून टॉवेल ओढून घेतला आणि बेडवर फेकला. मग लवकरच माझे केस नीट केले, कॉलेजची बॅग उचलली आणि नाश्ता न करता घर सोडायला निघालो. जसजसा मी दारातून बाहेर पडलो, तसतशी मौसाची तीव्र आवाज ऐकू आली. "तुझ्या डोक्यात शेण भरलं आहे का? रवी आता लहान मूल राहिला नाही. तो तरुण मुलगा आहे आणि तू बेधडक त्याच्या खोलीत शिरतेस. मला सगळं कळत आहे. तुम्ही दोघे काय करत आहात?" मौसाच्या या वाक्यांनी माझे पाऊल तिथेच थांबवले. एक क्षण मी काहीच समजू शकलो नाही. मग माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. मी विचार करू लागलो की माझ्यासोबत हे सगळं काय चाललं आहे, पण मला काहीच समजत नव्हतं आणि मौसाची वाक्य मला खूप विचित्र वाटत होती. मी पुन्हा विचार केला की कदाचित मौसा रागाने हे सगळं बोलत असतील. त्या दिवशी माझं कुठल्याही कामात मन लागत नव्हतं. संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो, तेव्हा मी शांतपणे बसून विचार केला आणि ठरवलं की मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहून या घरातून निघून जावं. पण त्यानंतर जे घडलं त्याने माझे होश उडाले. दररोज रात्री मौसी मला दूध आणि बदाम देत असे आणि म्हणे, "हे खाऊन झोप. यामुळे तुझं शरीर तंदुरुस्त राहील." तेव्हा मी रोज दूध आणि बदाम खात असे. पण जसा मी दूध प्यायलो, की मला इतकी खोल झोप येई, की मग काही झालं तरी मला होश राहत नसे. सकाळी उठल्यावर मला खूप विचित्र वाटे, जसं मी काही जड काम केलं असेल. माझं शरीर खूप थकल्याशं करत असे. एक दिवस मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. तेव्हा मौसी दूध घेऊन आली आणि म्हणाली, "रवी बाळा, दूध पी." तेव्हा मी दूध पिण्यास नकार दिला. यावर मौसी नाराज झाली आणि म्हणाली, "असं विचारू नकोस की हे दूध तुझ्या मौसाचे. हे तुझ्या बाबांच्या घर आणि दुकानाच्या भाड्यातून आलं आहे. मी फक्त तुझी तब्येत चांगली राहावी असं इच्छिते." तेव्हा मी पुन्हा म्हणालो, "नाही मौसी, मी आजपासून दूध पिणार नाही." खरं तर मौसाची आर्थिक स्थिती पाहून मला दूध घ्यायची इच्छाच नव्हती, पण खरी कारणं वेगळी होती. आता हळूहळू मला समजू लागलं होतं की दूध पिल्यानंतर मला इतकी खोल झोप का येते. आता मौसी माझ्याजवळ खूप आली. मग तिने माझ्या पाठीवर हात फिरवत म्हटलं,
रवी, जर तुझी तब्येत खराब झाली तर मी सहन करू शकणार नाही. तेव्हा मला खूप विचित्र वाटत होतं. माझ्या मनात प्रश्न येत होते की मौसी माझ्याजवळ इतकी काय इच्छिते. शेवटीने दुधाचा ग्लास उचलला आणि जबरदस्तीने माझ्या तोंडाशी लावला. माझी इच्छा नसतानाही मला दूध पिणं भाग पडलं. पण मौसी असं करण्यामागे वेगळीच कारणं होती, जी मला हळूहळू समजू लागली होती. दूध पिल्यानंतर लगेच मौसी खोलीतून बाहेर गेली. तेव्हा माझी परीक्षा जवळ आली होती. म्हणून मी ठरवलं की आज रात्रीपर्यंत जागून अभ्यास करीन. पण दूध पिल्यानंतर अचानक माझं डोकं जड झालं आणि मला खूप खोल झोप येऊ लागली. मी स्वतःला जागे ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो, पण मला झोप येऊ लागली आणि मग मी खोल झोपेत गेलो. आधी रात्री मला असं वाटलं की कोणी माझ्या जवळ आहे. मी पूर्ण प्रयत्न करत होतो, पण माझी झोप इतकी खोल होती की माझं शरीर जसं सुन्न झालं होतं. मला कोणाचा आवाजही ऐकू आला, जो एकतर मांजराचा होता किंवा स्त्रीचा. मी काहीच समजू शकलो नाही. सकाळी जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा माझं शरीर खूप थकलं असल्यासारखं वाटत होतं. मग मी बेडवर बसून पाहिलं तर खोलीत माझ्या पुस्तकांचे पाने विखुरलेली होती. तेव्हा मला आठवलं की मी वाचत वाचतच झोपलो होतो. पण सकाळी माझी सगळी पुस्तकं टेबलवर नीट ठेवलेली होती. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे माझी चादर दुसरीकडे पूर्ण अस्ताव्यस्त पडली होती. जसं कोणी माझ्यासोबत तिथे झोपलं असावं. हे सगळं पाहून माझ्या डोक्यात गरगरू लागलं. मग मी माझं डोकं धरलं आणि बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याने चेहरा धुतला. मग मी परत खोलीत आलो तेव्हा पाहिलं की माझ्या बेडवर कोणाचा एक झुमका पडला आहे. तेव्हा मी विचार करू लागलो की रात्रभर माझ्या खोलीत कोण होतं आणि हा झुमका कोणाचा आहे. मग मी झुमका उचलला आणि विचार करत तिथेच बसलो. तेव्हा अचानक दार उघडलं आणि मौसी आत आली. तिचे केसही ओले होते, जसं तिने आत्ताच आंघोळ केली असेल. तेव्हा मी लगेच झुमका माझ्या मुठीत दाबला. मग मी विचारलं, "मौसी, तुम्ही इतकी घाबरलेली का आहात?" यावर ती म्हणाली, "काही नाही. फक्त तुझी चादर नीट करायला आले होते." तेव्हा मी म्हणालो, "नाही मौसीस, मी स्वतः करून घेईन. तुम्ही काळजी करू नका." पण तिने हट्ट केला, "नाही, मीच करेन." तेव्हा मी थोडा शांत राहिलो. मग पुढे म्हणालो, "मौसी, काल रात्री वाचत-वाचत झोपलो होतो. माझी पुस्तकं विखुरलेली होती. पण सकाळी सगळं नीट ठिकाणी ठेवलेलं होतं." हे ऐकून मौसीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती काही वेळ गप्प राहिली. मग हसत म्हणाली, "हो, मी रात्री तुझ्या खोलीत आले होते आणि तुझी पुस्तकं टेबलवर ठेवली होती." तेव्हा मी पुढे काही विचारलं नाही. पण माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले होते. तेव्हा माझी नजर मौसीच्या कानांवर गेली. तिच्या एका कानात झुमका होता, पण दुसऱ्यात नव्हता. यावर मी विचारलं, "मौसी, तुमचा दुसरा झुमका कुठे आहे?" तेव्हा तिने लगेच कानाला हात लावला आणि घाबरली. मग म्हणाली, "मला माहिती नाही. कदाचित कुठे पडला असेल. इथे चोरी करायला कोण येईल?" तेव्हा मी माझी मूठ उघडली आणि तिच्या समोर झुमका ठेवला. यावर ती काहीच बोलली नाही. फक्त माझ्याकडे बघत राहिली. मग तिने माझ्या गालाचा हलकासा स्पर्श केला आणि खोलीतून बाहेर गेली. आता मला मौसीवर संशय येऊ लागला होता. मी तिच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. पण मी जास्त दिवस दूर राहू शकलो नाही. हळूहळू मौसीची तब्येत खराब होत गेली. तिला काही पचत नव्हतं आणि आता ती घरची कामेही करू शकत नव्हती. मौसा तिची स्थिती पाहून खूप त्रासले होते. शेवटी मौसाने तिला डॉक्टरांकडे नेलं. पण डॉक्टरने जे सांगितलं ते ऐकून मौसाचे होश उडाले. मग मौसा मौसीला घरी घेऊन आले आणि तिच्यावर खूप रागावू लागले. मी पहिल्यांदा मौसाला इतक्या रागात पाहिलं. तेव्हा मौसा ओरडून म्हणाले, "तू हा पाप कधी केलास? तुझ्या पोटात कोणाचं मूल आहे? तू माझ्यासोबत फसवणूक केलीस." हे ऐकून मी थक्क झालो. मौसी आधीच आजारी होती आणि मौसा तिच्यावर रागावत होते. म्हणून मी त्यांना म्हणालो, "मौसा, तुम्हाला दिसत नाही का की मौसी आजारी आहे आणि तुम्ही तिच्यावर ओरत आहात?" माझी गोष्ट ऐकताच मौसाने मला जोरात थप्पड मारली आणि रागाने म्हणाले, "हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. तुला तुझ्या मौसीसोबत असं करताना जराशीही लाज आली नाही." हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे हातपाय कापणे लागले. मी हिम्मत करून मौसाला म्हणालो, "तुम्ही काय बोलत आहात? मौसी तुमची पत्नी आहे. ती गर्भवती असेल तर तुम्हाला आनंद व्हायला हवा. तुम्ही इतकी वर्षे मुलाची इच्छा करत होता. आता जेव्हा तुम्ही बाबा होणार आहात तेव्हा तुम्हाला आनंद का होत नाही आणि माझ्यावर संशय का घेत आहात? मौसी माझ्यासाठी आईसारखी आहे. मी त्यांच्यासोबत असं कधीही करू शकत नाही." तेव्हा मौसा रागाने म्हणाले, "नालायक, मी बाबा होऊ शकत नाही." हे ऐकून मी शून्य राहिलो. मला असं वाटलं जसं कोणी माझ्या डोक्यावर बॉम्ब फोडला असेल. मी पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा अ, पण लगेच मौसाने पुन्हा मला एक थप्पड मारली. उधर मौसी अजूनही काहीच बोलत नव्हती. मग मौसाने आम्हा दोघांना घरातून बाहेर काढलं आणि रागाने म्हणाले, "आता तुम्ही दोघे जिथे जावं तिथे जा. पण पुन्हा कधी मला तुमचा चेहरा दाखवू नका." तेव्हा मौसी खूप रडत होती. तिची तब्येत आधीच खराब होती आणि आता हे सगळं पाहून ती अधिक अशक्त पडू लागली.
त्यावेळी मी तिच्याकडून काही विचारण्याची वेळ नव्हती, म्हणून मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो. तिथे मी किराणा दुकानाच्या मालकाला सांगितलं की तो लगेच घर रिकामं करून दे. आणि मग मी आणि मौसी एकटे त्या घरात राहू लागलो. मग एक दिवस मी मौसीला म्हणालो, तुम्ही दररोज रात्री मला दूध देत होता. कदाचित त्यात औषध मिसळून आणि त्याचा फायदा घेऊन तुम्ही माझ्यासोबत हे सगळं केलं. आता हे मूल तुम्हाला एकट्याने वाढवावं लागेल. मी याला माझं नाव देणार नाही. त्यावेळी मौसीने काही उत्तर दिलं नाही. फक्त रडत राहिली. दुसऱ्या दिवशी मौसीने मला सांगितलं, रवी, मी तुझ्यासोबत काहीही चुकीचं केलं नाही आणि माझ्या पोटात जे मूल आहे ते तुझ्या मौसाचंच आहे. हे ऐकून मी थक्क झालो. मग मौसीने पुढे सांगितलं, तुझ्या मौसाला वाटत होतं की ते कधीही बाबा होऊ शकणार नाहीत. पण जर योग्य उपचार केले तर त्यांना संतती होऊ शकते. मला ही गोष्ट आधीपासून माहिती होती. म्हणून मी त्यांना न सांगता औषध देत राहिले. औषध घेतल्यानंतर त्यांना बाबा होण्याची शक्यता वाढली होती. पण जर मी त्यांना खरं सांगितलं तर ते माझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नव्हते आणि तुला जे दूध देत होते त्यात फक्त झोपेची गोळी होती, जेणेकरून जेव्हा मी तुझ्या मौसासोबत असेन तेव्हा तू काही जाणू नयेस आणि शांतपणे झोप. मी तुझ्यासोबत काही चुकीचं केलं नाही. तू तर माझ्या मुलासारखा आहेस. तेव्हा मौसी मला हे सगळं सांगताना खूप रडू लागली. मग मला तिच्यावर विश्वास बसला. मग वेळ जात गेला. मग मौसीने एक सुंदर मुलाचा जन्म दिला. मग तिने मौसाला एक संदेश पाठवला. हे मूल तुमचंच आहे. जर तुम्हाला विश्वास नाही तर DNA चाचणी करून घ्या. जर हे मूल तुमचं नसलं तर मला घटस्फोट द्या. पण जर हे तुमचं ठरलं तर मला स्वीकारा. मग दुसऱ्या दिवशी आम्ही मौसाकडे गेलो आणि चाचणी करून घेतली. मग जी रिपोर्ट आली ती पाहून मौसाने आपलं डोकं धरून बसले. कारण त्या रिपोर्टने हे सिद्ध झालं की ते मूल मौसाचंच आहे. तेव्हा मौसाला त्यांच्या चुकीची जाणीव झाली. मग त्यांनी मौसीकडे माफी मागितली आणि म्हणाले, मला माफ कर रेणुका. मी तुमच्या दोघांवर संशय घेऊन खूप मोठा गुन्हा केला आहे. गेल्या 8 महिन्यात तुम्ही खूप कष्ट सहन केले आहेत. पण मग त्यांनी मला म्हटलं, बाळा, आता तू इथेच राहा आणि तुझा अभ्यास पूर्ण कर. पण तेव्हा मी एक निर्णय घेतला होता. मी म्हणालो, मौसा, मी आता इथे राहू शकत नाही. मी माझं घर आणि दुकान चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. तेव्हा मौसाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, मी कधीही तुझ्याशी प्रेमाने वागलो नाही. नेहमी तुझ्यावर रागावत असे. पण तरीही तू तुझ्या मौसीची इतकी काळजी घेतलीस. तेव्हा मी फक्त हळूशी असून तिथून निघून गेलो. मग मी माझं घर आणि दुकान चांगल्या प्रकारे सांभाळायला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.